नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप येणार असल्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत. एकनाथ शिंदे गटातील तब्बल 35 आमदार फुटणार असल्याचा मोठी चर्चा इथे सुरू आहे आणि या हालचालीमागे भाजपकडून एक खास व्यक्तीची गुप्त नियुक्ती झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये राजकीय हालचाली अचानक वाढल्या. काही आमदार गायब, काहींच्या गुप्त मीटिंग्स आणि शिंदे गटात वाढलेली नाराजी या सगळ्यामुळे हा दावा अधिकच गंभीर बनतोय. हे आमदार नक्की कुणाच्या संपर्कात आहेत? भाजपकडून या खास व्यक्तीला नेमलं कोणतं मिशन देण्यात आलेलं आहे आणि या हालचालींचा थेट परिणाम शिंदे सरकारवर किती मोठा होऊ शकतो? याच दरम्यान एक वरिष्ठ नेत्याने केलेले नवीन दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही शांत दिसलं असलं तरी पडद्यामागे मोठा खेळ सुरू आहे आणि 35 आमदारांचा निर्णय आगामी सत्ता समीकरणात पुढे बदल होऊ शकतो. नेमकी ही नियुक्ती कोणाची? आमदारांचं पुढचं पाऊल काय? आणि या सगळ्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार? या मोठ्या खुलाशामागे राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं आहे. या सगळ्यांची माहिती सखोलपणे आपण इथे घेणार आहोत. तरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, राज्यात निवडणुकांचं रणधुमाळ सुरू असतानाच महायुतीतील पक्ष वाढीवरून वाद उफाळण्याचे दिसून आलेले आहे. मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहितीत काहीच आलबेल नसल्याचे सूतोवाच केले होते. महायुतीमधील वादांवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलेले आहेत. शिंदे सेनेचे कोथळा हे दिल्लीचे अमित शहा काढणार असं म्हणत शिंदेचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आलेली आहे असा दावाही राऊत यांनी केलेला आहे. आजारपणामुळे राऊत हे महिनाभर राजकारणात सक्रिय नव्हते. आता उपचारानंतर आज हे माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका करत त्यांना खडे बोल सुनावले. शिंदे यांचे 35 आमदार फुटणार असा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे. ते नेमके सविस्तरपणे नेमके काय म्हणाले ते आपण इथे बघूया. बघा, निवडणुका उद्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि मंत्री म्हणतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होईल. निवडणूक आयोगाकडे लक्ष दिलं पाहिजे. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत जशी सुरू आहे, महाराष्ट्रात आतापर्यंत नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशांचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार हे मुळात नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुका लढवतच नव्हते. आता एकेका निवडणुकीसाठी 10-15 कोटींचं बजेट आहे. 5-6 हेलिकॉप्टर आहेत. हे सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. इतके कोट्यवधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय असा सवाल विचारत या राज्याची निवडणूक संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. किती पैसे खर्च करावेत याला काही मार्गच उरलेला नाही. असंही ही तिन्ही पक्षातील स्पर्धा आहे अशी टीका राऊतांनी इथे केलेली आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.